नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे ब्रिज कोर्समध्ये. वर्ग 10 इंग्रजी यामधील आपण एलो स्टेटमेंट 13 यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 2 बघणार आहोत. यामध्ये लर्निंग आउटकम्स कोणते आहेत ते बघा. टू अनेबल द स्टुडंट टू कम्युनिकेट अँड टॉक टू रिझॉल्व इश्यू विथ पीपल इन बेटर वे. टू अनेबल द स्टुडंट टू एंगेज विथ ईच अदर अँड थिंक collaboratively. To develop a solid understanding of basic structure like nouns, verb and adjective through speaking skill. तर हे यामधील लर्निंग स्किल आहे की तुम्हाला कम्युनिकेशन करता यायला पाहिजे इश्यूबद्दल आणि ते इश्यू सोडवता आला पाहिजे कम्युनिकेशनच्या माध्यमातून, संवादाच्या माध्यमातून. त्यानंतर दुसरं आहे की एंगेज करायचे आहे तुम्हाला कोलॅबरेटली काय करण्याकरता, ईच अदर बोलण्याकरता. आणि तो तिसरा आहे अंडरस्टँडिंग, डेव्हलप सॉलिड अंडरस्टँडिंग. कशाबद्दलची स्ट्रक्चर जे असतात, बेसिक स्ट्रक्चर, जसं नाऊनचे बेसिक स्ट्रक्चर आहे, वर्बचे आहे, ॲडजेक्टिव्हचे आहे, त्याबद्दल. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू ठेवण्या अगोदर नेहमीप्रमाणे आपणास विनंती राहील की जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला तुमचा एक लाईक नक्की करा. तर पुढची ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये दिलेलं आहे, इन्स्ट्रक्शन फॉर टीचर अँड पॅरेंट्स. तुमच्या पालकांकरता, शिक्षकांकरता काय सूचना इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत त्या बघा. टीचर विल एनकरेज स्टुडंट टू टेक पार्ट इन डायलॉग स्किल विथ रिझनेबल फ्लो ऑफ स्पीड, ॲक्युरेसी अँड फ्लुएन्सी. दे विल मोटिवेट स्टुडंट टू स्पीक इफेक्टिव्हली इन डिफरंट सोशल कॉन्टेक्स्ट अँड रिअल लाईफ सिच्युएशन. तर शिक्षकांची भूमिका ही आहे की ते तुम्हाला एनकरेज करतील कशाकरता, डायलॉग जी स्किल आहे ती फ्लो स्पीडने कसं बोलता येईल बा, ॲक्युरेसीने, फ्लुएन्सीने, आणि सोबतच तुम्हाला मोटिवेट करतील स्पीक करण्याकरता, बोलण्याकरता इफेक्टिव्हली, कसं परिणामकारकरित्या, कुठे सोशल कॉन्टेक्स्टमध्ये किंवा रिअल लाईफ सिच्युएशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकरता काही सूचना दिलेल्या आहेत तेही बघून घेऊ. स्टुडंट विल लिसन टू द इन्स्ट्रक्शन ऑफ टीचर very carefully and will participate to ask appropriate question and answer to enable and express their opinion. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला लिसन करायचं आहे. ज्या काही इन्स्ट्रक्शन टीचर देतील तुम्हाला त्या काळजीपूर्वक इन्स्ट्रक्शन ऐकायचे आहे आणि पार्टिसिपेट करायचं आहे, भाग घ्यायचा आहे क्वेश्चनिंग ॲन्सरिंगमध्ये. तर ह्या इन्स्ट्रक्शन तुमच्याकरता होत्या. त्यानंतर लर्निंग ॲक्टिव्हिटीकडे वळू आपण. याच्यामध्ये एक लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, ऑन प्लॅनिंग अ करियर. कशाविषयी लर्निंग ॲक्टिव्हिटी, कशाविषयी संवाद आहे हा, प्लॅनिंग करिअरविषयी. आपला फादर आणि सन यांच्यामध्ये, दोघांमध्ये. तर फादर काय म्हणतात पहा. सन, यू आर 14 years old नाऊ. धिस इज राईट टाईम फॉर यू टू प्लॅन युअर करियर. व्हॉट वूड यू लाईक टू डू इन अ फ्युचर. तर आपल्या मुलाला म्हणतात की बेटा, 14 वर्ष तुझे पूर्ण झाले आणि ही योग्य वेळ आहे कशाची, आपला जे करिअर आहे ते ठरवण्याची, भविष्यात तुला काय करायचं आहे. तर यावर मुलगा म्हणतो, आय हॅवंट गिवन इट मच थॉट डॅड. ऑल आय नो इज दॅट आय वुड लाईक टू टेक्स अप सम ब्राईट करिअर लाईक फार्मिंग. तर मी याच्यावर जास्त काही विचार केला नाही बाबा, परंतु मला असं वाटते की मी करिअर कशामध्ये, फार्मिंगमध्ये बनवायला पाहिजे, शेती. त्यानंतर वडील म्हणतात, फार्मिंग, गुड हेवन्स, फार्मिंग नीड लॉट ऑफ लँड, हार्ड वर्क, प्रिझर्वन्स, बिग इन्व्हेस्टमेंट अँड व्हॉट नॉट. अरे फार्मिंग, शेती, अरे फार्मिंग करता भरपूर जागा पाहिजे, हा कठीण काम करावं लागते. त्याच्यानंतर तुमच्यामध्ये चिकाटी पाहिजे, तुमच्यामध्ये तुमच्याजवळ इन्व्हेस्टमेंट करता पैसा पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजे. तर मुलगा म्हणतो, बट ऑल दिस थिंग्स आर मस्ट इन एव्हरी करिअर. परंतु ह्या सगळ्या गोष्टी तर सगळा कोणताही करिअर बनवा, त्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची आवश्यकताच असते बाबा. त्यानंतर फादर म्हणतात आपल्या मुलाला, सी सन, देअर इज अ फ्युचर इन कॅम्प्युटर, हॉटेल मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, फॅशन डिझायनिंग, ॲक्टिंग, जर्नलिझम and lot of other careers, but farming for a career you have very strange idea son. मला की फ्युचर आहे कशामध्ये, कॅम्प्युटरमध्ये आहे, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये आहे, इंजिनिअरिंगमध्ये आहे, हे प्रोफेशन दिलेलं आहे
फॅशन डिझायनिंगमध्ये आहे, ॲक्टिंगमध्ये, जर्नलिझम, अशा सगळ्या गोष्टीत खूप करिअर आहे. आणि तू फार्मिंग म्हणतो आहे, शेती म्हणतो आहे. यू हॅव व्हेरी स्ट्रेंज आयडिया सन. तुझी विचित्र कल्पना वाटते मला. सन म्हणतो दे आरंट स्ट्रेंज डॅट. विचित्र नाही रे बाबा. मग त्याचे बाबा म्हणतात व्हॉट डू यू थिंक यू आर गोइंग टू डू युअर फार्मिंग करिअर. तुझ्या फार्मिंग करिअरविषयी तू कसं काय काय करायचं ठरवलं बा. तर मुलगा म्हणतो सन सी डॅट वी हॅव 10 हेक्टर्स ऑफ लँड इन आवर विलेज. आपल्याकडे किती जागा आहे? 10 हेक्टर आहे आपल्या खेड्यामध्ये. इट इज इनफ फॉर मी. आणि तितकी माझ्याकरता पुरेशी आहे. आय शॅल डेव्हलप इट इन टू अ ब्युटिफुल फॉर्म. मी त्याचा एक चांगला काय बनवेल, फॉर्म बनवेल, शेती बनवेल. ओनली आय शॅल नीड युअर हेल्प अँड गायडन्स. फक्त मला तुमची गरज, मदत आणि काय गायडन्स हवं आहे बा. त्यावर फादर म्हणतात ऑफकोर्स आय एम देअर सन बट व्हॉट विल यू ग्रो देअर. अर्थातच मी तुझ्या पाठीशी आहे, परंतु तू तिथं काय उगवशील, काय लावशील बा. सन म्हणतो विथ न्यू सीड्स अँड मॅन्युअर्स आय शॅल ग्रो मँगो, चिकू, कॅशनट, सॉल्ट, टेक ट्री सगळ्यात झाडं. बिटवीन द ट्रीज आय शॅल ग्रो व्हेजिटेबल अँड फ्लॉवर्स टू. म्हणजे बिया वगैरे लावून मी आंब्याचे, चिकूचे, कॅशनटचे आणि सागाची झाडं वाढवील. आणि त्या 2 झाडाच्या मधातसुद्धा मी भाजीपाला लावील, फ्लॉवर्स लावील, असं तो म्हणतो. त्यानंतर त्याचे वडील म्हणतात बट फॉर दॅट यू विल हॅव टू लर्न ॲग्रिकल्चर. डू यू विश टू डू BSc इन ॲग्रिकल्चर. परंतु त्याकरता तुला ॲग्रिकल्चर शिक्षण घ्यावं लागेल. त्याच्याकरता तुला BSc इन ॲग्रिकल्चर करावी लागेल. हा BSc ॲग्रिकल्चरचा कोर्स असतो आफ्टर 12वी नंतर, लक्षात ठेवा. सन म्हणतो यस यू माईट राईटली रीड माय माइंड डॅड. तुम्ही माझ्या मन बरोबर ओळखलं बाबा. आय शॅल बिकम अ ग्रॅज्युएट इन ॲग्रिकल्चर. आय रीड अ लॉट अबाउट ॲग्रिकल्चर इन न्यूजपेपर. मी ग्रॅज्युएट करेल कशामध्ये? ॲग्रिकल्चरमध्ये. पोस्ट ग्रॅज्युएटही करता येतो आपल्याला, MSc इन ॲग्रिकल्चर वगैरे. पण हा ग्रॅज्युएट करील म्हणते. आणि मी ॲग्रिकल्चरविषयी बरंच काही वाचलं आहे कशामध्ये? न्यूजपेपरमध्ये. फादर म्हणतात मग गुड. सन म्हणतो अँड डॅड आय एम गोइंग टू टीच द न्यू वे ऑफ फार्मिंग टू आवर विलेजर्स. आणि आपल्या गावातील गावकऱ्यांना सुद्धा मी नवीन पद्धत कशाची शेती करण्याची ते सुद्धा शिकवेल. इट विल बी सॉर्ट ऑफ सर्व्हिस टू माय विलेज. आणि ही माझ्याकरता एक सेवा करण्याची एक संधी असेल माझ्या गावाकरता, असं म्हणतो. फादर म्हणतात गो हॅड, पुढे जा, आय हॅड विथ यू, मी तुझ्यासोबत आहे. सन थँक्यू डॅड. त्यानंतर हा कन्व्हर्सेशन झालेला, डायलॉग झालेली आहे. आता आपल्याला सॉल ॲक्टिव्हिटीकडे वळायचं आहे डेमोमध्ये. फादर विल फॉर्म न्यू पेअर्स अँड टीचर विल फॉर्म न्यू पेअर्स अँड विल मोटिवेट स्टुडंट टू इमिट and play the role of character of dialogue activity. Students will enjoy their task and will speak loudly, confidently and with accurate fluency. तर तुम्हाला शिक्षक रोल देतील, एक फार्मरचं, एक सनचं, म्हणजे एक वडिलाचं आणि एक सनचं, आणि ते ॲक्टिव्हिटी अशी वर्गात करून घेतील. तर प्रॅक्टिसमध्ये आपल्याला काय करायचं आहे पहा. काही प्रश्न दिलेले आहेत 10, त्यांची उत्तरं लिहायची आहे. तर व्हॉट इज कंटेंट अबाउट. आता आपण जो कंटेंट वाचलेला आहे, वाचला ना आपण कंटेंट, तो कशाविषयी आहे ते आपल्याला सांगायचं आहे. व्हॉट इज कंटेंट अबाउट. तर बघा याचं उत्तर अबाउट प्लॅनिंग करिअर. कशाविषयी आहे? अबाउट प्लॅनिंग करिअर. त्यानंतर हू आर द स्पीकर्स कोण आहेत, बोलणारे कोण आहेत? फादर अँड सन, दोघंच आहेत ना. हाऊ ओल्ड इज द सन. मुलगा किती वर्षाचा आहे? अबाउट 14 year old, जवळपास 14 वर्षाचा आहे, किंवा 14 वर्ष असं म्हणू शकतो आपण. व्हॉट इज सन इंटरेस्टेड इन. मुलाला कशामध्ये इंटरेस्ट आहे? सन इंटरेस्ट आहे का? इन्सिस्ट आग्रह कशाचा करत आहे? तर काय व्हॉट डिड द फादर इन्सिस्ट द चाइल्ड. वडील मुलाला कशाकरता आग्रह करत आहे? तर फादर इन्सिस्ट सन डोंट मेक करिअर इन फार्मिंग. की फार्मिंगमध्ये तू करिअर करू नको. जे बाकीचे आहेत ना आपण वाचले आहे त्याच्यामध्ये करिअर कर, असं त्याला आग्रह करत आहे. मुलगा काय म्हणतो? व्हॉट इज द सन इंटरेस्टेड इन. मुलाला कशामध्ये इंटरेस्ट आहे? सन इंटरेस्टेड इन मेकिंग करिअर इन फार्मिंग. कशामध्ये करिअर करण्यामध्ये? फार्मिंगमध्ये. व्हॉट आर द व्हेरियस करिअर्स मेन्शन इन द डिस्कशन. जे वेगवेगळे करिअर्स आलेले आहेत डिस्कशनमध्ये, त्या करिअर्सची नावं लिहायची आपल्याला. जसं कॅम्प्युटर आहे, त्याच्यानंतर
हॉटेल मॅनेजमेंट आहे, इंजिनिअरिंग, फॅशन डिझायनिंग, ॲक्टिंग, जर्नलिझम हे कॅरेक्टरची नावं तिथं आलेली आहे. जर्नलिझम झाल्यावर आणखी एका बघून घ्या. जर्नलिझम एवढेच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया की हाऊ विल द सन वर्क हार्ड फॉर हिज चूजन करिअर. त्याने निवडलेल्या करिअर यशस्वी करण्याकरता मुलगा कशा प्रकारे मेहनत करणार आहे. तर पहा, विथ न्यू सीड्स अँड मॅन्युअर्स ही विल ग्रो मँगो, चिकू अँड अदर फ्रूट विथ व्हेजिटेबल अँड फ्लॉवर्स अँड मेड ब्युटिफुल फार्म. त्यांचं आठवं, व्हॉट इज ही राईट एज टू प्लॅन युअर करिअर. व्हॉट इज राईट एज, व्हॉट इज ही नाही पाहिजे, व्हॉट इज राईट एज टू प्लॅन युअर करिअर. योग्य वय कोणती असते, तर कोणती असते, 14 इयर ऑफ एज, 14 वर्ष किंवा जवळपास 14 वर्ष. त्यानंतर पिक आउट अँड राईट 2 वर्ड्स रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरशी संबंधित पहा, फार्मिंग आहे, 10 हेक्टर्स आहे, हे ॲग्रिकल्चरशी संबंधित शब्द आहेत. 2 शब्द लिहायचे आपल्याला. त्यानंतर व्हॉट लेसन डू वी लर्न फ्रॉम अ टॉक, तर मेक राईट डिसिजन ॲट राईट टाईम, योग्य वेळेस योग्य निर्णय घ्या. अँड प्लॅन युअर करिअर ॲट राईट एज, आणि योग्य वयातच तुमचं करिअरविषयी प्लॅनिंग करा. हे याच्यामधून आपल्याला माहीत झालेलं आहे. त्यानंतर एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीकडे वळूया मित्रांनो. टीचर विल instruct and encourage the student to put the following sentence in proper order and then continuing a dialogue of 4 more meaningful exchange to continue the same theme. आता हे काय करायचं आहे आपल्याला, काही नाही करायचं आहे, याचं योग्य सिक्वेन्स लावायचं आहे आपल्याला. ते लावून घेऊ आपण. तर इथं दिलं आहे यस आय डू वगैरे ते दिलं आहे. आता आपण डायरेक्टली योग्य सिक्वेन्स पहा. पहिला वाक्य येईल, डू यू बिलीव्ह इन गॉड, तर यस आय डू बट डोंट टोटली डिपेंड ऑन हिज ब्लेसिंग. त्यानंतर व्हाय सो, आय बिलीव्ह इन हार्ड वर्क मोर. या प्रकारे हे आपण काय केलं, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमधील त्या डायलॉग्स दिलेल्या होत्या मिनिंगफुल, त्या आपण बरोबर योग्य क्रमाने लावल्या. त्यानंतर इव्हॅल्युएशनमध्ये टीचर विल इव्हॅल्युएट, कशा प्रकारे तुमचं इव्हॅल्युएशन करतील. टू एक्सप्रेस देअर ओपिनियन बाय एनरिचिंग अँड एक्सपेंडिंग व्होकॅब्युलरी. स्टुडंट इन्व्हॉल्वमेंट अँड फ्यू स्ट्रॅटेजीज सच एस फ्लुएन्सी, लिसनिंग, फेशियल एक्सप्रेशन, इंटोनेशन, आय कॉन्टॅक्ट, ह्या सगळ्या गोष्टी पाहतील शिक्षक तुमचे आणि त्याच्यावरून तुमचं इव्हॅल्युएशन करतील. दीक्षा व्हिडिओ कंटेंटमध्ये काहीच दिलेलं नाही. त्यानंतर आज आपण काय शिकलो, माय टेक अवे टुडे आय लर्न. पहा, समोर आणखी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बंद करू नका. तर स्टुडंट विल लर्न टू आस्क अँड आन्सर अप्रोप्रिएट, लॉजिकल अँड टॅक्टफुल क्वेश्चन बाय थिंकिंग कोलॅबरेटली. ह्या गोष्टी शिकले. दे विल लर्न टू पार्टिसिपेट मोर कॉन्फिडेंटली इन इन्फॉर्मल डिस्कशन अँड टू यूज करेक्ट प्रोनाउन्सिएशन अँड इंटोनेशन स्किल. योग्य प्रकारे कसं बोलायचं ते शिकले. त्यानंतर क्वेश्चन दिलेले आहे पहा, महत्त्वाचे 5 क्वेश्चन दिलेले आहेत. याच्यामध्ये त्याचे उत्तर पाहून घेऊ आपण. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ डायलॉग अँड कन्व्हर्सेशन. डायलॉग आणि कन्व्हर्सेशनमध्ये काय फरक आहे, तर डायलॉग इज बिटवीन 2 पीपल बट कन्व्हर्सेशन इज बिटवीन मोर दॅन 2 पीपल. असं आपण साध्या भाषेत लिहिलं. आणखी बरंच काही लिहिता येतं पण हे आपण साध्या भाषेत लिहिलं की डायलॉग ही 2 लोकांमध्ये असते, तर कन्व्हर्सेशन 2पेक्षा जास्त लोकांमध्ये असते. त्यानंतर हाऊ कॅन अ पर्सन इम्प्रूव्ह हिज डायलॉग डिलिव्हरी. डायलॉग डिलिव्हरी कशाप्रकारे तो इम्प्रूव्ह करू शकतो, तर बाय प्रॅक्टिसिंग विथ अदर, कशाप्रकारे लोकांसोबत दुसऱ्यांसोबत प्रॅक्टिस करून. व्हॉट आर द असेन्शियल एलिमेंट ऑफ इफेक्टिव्ह डायलॉग. असेन्शियल एलिमेंट्स काय इफेक्टिव्ह डायलॉग करण्याकरता. डायलॉग शुड बी रिच ऑफ सब्जेक्ट. डायलॉग कशी असायला पाहिजे, चांगली असायला पाहिजे सब्जेक्टनुसार. इट प्रोव्हाइड ऑल इन्फॉर्मेशन. आणि जे काही सगळे इन्फॉर्मेशन आहे ते सुद्धा त्याच्यातून कळल्या पाहिजे अगल्या व्यक्तीला, पुढच्या व्यक्तीला. त्याला म्हणतो आपण इफेक्टिव्ह डायलॉग. हे एलिमेंट्स आहेत. त्यानंतर व्हॉट इज द रोल ऑफ क्वेश्चनिंग स्किल इन डायलॉग. क्वेश्चन स्किलचं काय महत्त्व आहे डायलॉगमध्ये, काय रोल आहे, तर क्वेश्चनिंग इज फंडामेंटल टू सक्सेसफुल कम्युनिकेशन. पहा, आपल्याला जर यशस्वी कम्युनिकेशन करायचं असेल, संवाद साधायचं असेल यशस्वीरित्या, तर क्वेश्चनिंग हा एक पाया आहे, म्हणून त्याला फंडामेंटल म्हटलेलं आहे.
त्यानंतर 5वं, हाऊ आर डायलॉग युजफुल टू होल्ड सेमिनार्स अँड ओरल प्रेझेंटेशन. तर सेमिनार घेण्याकरता किंवा ओरली प्रेझेंटेशन करायचं आपल्याला, त्याच्याकरता डायलॉग्स या कशा उपयोगी पडू शकतात. तर पहा, युअर डायलॉग शुड बी प्रेझेंट प्रॉपरली. तुम्ही डायलॉग कशा प्रकारे प्रेझेंट केला पाहिजे, योग्य रीतीने, सो दॅट युअर लिसनर कॅन लिसन, जेणेकरून तुमचे लिसनर जे आहे, ऐकणारे आहे, योग्य प्रकारे त्यांनी ऐकतील ते. यू प्रॉपरली विदाऊट एनी डिस्टर्बन्स, आणि कोणत्याही डिस्टर्बन्सशिवाय त्या डायलॉग असायला पाहिजे. तर हे झाले 5 प्रश्न. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजची ॲक्टिव्हिटी नंबर 12 स्टेटमेंट 13 संपलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची ॲक्टिव्हिटी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.